तर जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टनं पुणे पालिकेकडे अर्ज केला होता। ट्रस्टनं बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी नवीन माहिती आता समोर आलेली आहे। महापालिकेनं बोर्डिंगच्या मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती लागलेला आहे। काय थोडक्यात सांग, नेमका काय खुलासा झालेला आहे? याच्यामध्ये काय आहे, धर्मदाय आयुक्तांनी जी ट्रस्टला जी परवानगी दिलेली होती, ही जागा विकण्याची परवानगी दिलेली होती। त्याच्यामध्ये कुठलीही तुम्ही इथे रिडेव्हलपमेंट वगैरे करण्याची परवानगी अशी कुठलीही दिलेली नाही, तशी ती आमच्याकडे ऑर्डर पण आहे। आणि ट्रस्टचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये हे कुठेही बसत नाही की ट्रस्टनी इथे काहीतरी रिडेव्हलपमेंट करावी, काहीतरी एक बिल्डिंग बांधावी, असा कुठलाही ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये नसताना देखील ट्रस्टने स्वतः एक ट्रस्टी आहेत त्यातले, त्यांनी महानगरपालिकेकडे सगळे हे अर्ज केलेले आहेत। आणि ते अर्ज केल्यानंतर महानगरपालिकेने ट्रस्टच्याच नावे सगळ्या या परमिशन दिलेल्या आहेत। याच्यामध्ये चौकशी सगळ्यांचीच व्हायला पाहिजे, खुलासा सगळ्यांनीच करायला पाहिजे की हे काय प्रकार आहे, की म्हणजे ट्रस्ट करतं, ट्रस्टला कुठलाही अधिकार नसताना ट्रस्ट करतं आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते पण शहानिशा करत नाही की कुठला कागद आहे, काय आहे, की कुठली परवानगी दिली आहे का खरंच यांना, अशी कुठली शहानिशा न करता यांना प्लॅन सँक्शन करतात, परवानग्या देतात, कमिशमेंट सर्टिफिकेट देतात। आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इथे एक मंदिर आहे, ते मंदिर कुठल्याही प्लॅनमध्ये दाखवत नाहीत। आणि जेव्हा मग काहीतरी ओरड होते, काहीतरी होते, त्याच्यानंतर ते परत प्लॅनमध्ये प्रकट होतं ते मंदिर। असा हा मोठा प्रकार आहे। कॅमेरामन रोहित सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।